म्हणजे खतरनाक, काय विचार नका, असलं भारी वाटायले. काय सगळा अंधार पडतो. तर खरोखर भावानो आज मला एवढा आनंदी झाला आहे की सांगू शकत नाही मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे जरा खतरनाक होणार आहे. म्हणजे विषय काय झाला आहे, मी ट्रिपला गेलतो. म्हणजे ब्लॉग म्हणजे ऑलरेडी तयार केलो आहे, इंट्रो तयार करायचा राहिलेला. तर विषय काय झाला, मी मुळात म्हणजे ब्लॉग करणार नव्हतो, शॉर्ट व्हिडिओमध्येच करणार होतो सगळं भाग. मग आणि थोड्या म्हणजे रस्त्यात निम्या गेल्यावर मला का म्हणजे असं वाटलं की जरा ब्लॉग तीन करूया. कारण पहिल्यांदा मी कोणत्या तरी एका लॉंग ट्रिपला गेलो होतो, कोल्हापूर ते मुंबई. ही म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात मोठी राईड होती आणि ते पण मित्राची आपल्या गाडी घेऊन गेलो R15 V4. तर इंट्रो हे करायचा राहिला, त्यामुळं मी आत्ता हे करायला तयार. तर जरा समजून घ्या मित्रांनो, कारण आपल्याला अजून एवढी आयडिया पण नाही की ब्लॉग कसं करायचं, काय करायचं. कारण रायडिंग करताना लय काय बोलायला लागते, एकटंच बोलायला लागते स्वतःहून. त्यामुळं जरा असं कन्फ्यूज होते मी पण. म्हणजे आता हळूहळू जरा शिकालोय, सोडा त्याचा काही विषय नाही, हळूहळू अजून शिकत जाईन. तर हीच आता आपली सुरुवात आहे एवढी. तर जरा समजून घ्या, बाकीचा काही विषय नाही. तर ब्लॉग खतरनाक झाला आहे. म्हणजे इथनं मी मुंबईला चाललेलो. तर इथनं मी फक्त खोपोलीपर्यंत गेलो, मुंबईचे 50 किलोमीटर अलीकडं. तिथं दादा होता, दादाजवळ गाडी लावलो आणि तिथनं मग आम्ही रेल्वेने गेलो. खरं व्हिडिओ म्हणजे ब्लॉग शेवट म्हणजे शेवट झाला आहे, कारण मी रस्ता एक चुकलेलो आणि चुकून एक्सप्रेस हायवेने गेलो. नशीब कोण अडवलं नाही एक्सप्रेस हायवेला. तर ब्लॉग मित्रांनो एकदम खतरनाक झाला आहे. तर ब्लॉग तुम्ही बघून घ्या. तर भावानो कॅमेरा अँगल बसला असेल ओकेमध्ये, त्याचा काही विषय नाही एवढा. तर आता पुण्याच्या जरा अलीकडं आहे, जरा थांबलेलो, गाडी घेतलो मी आता इथनं. तर आता इथून अनेक लोणावळा 100 किलोमीटर दाखवले. तर आपल्याला लोणावळ्यातच जायचं बरोबर. कॅमेरा अँगल जरी बसला असेल ओकेमध्ये, त्याचा काय विषय नाही. तर चला मग जाऊया. वर घेतले कॅमेरा. कारण विषय कसा झाला आहे, हेल्मेट घातल्यामुळे की नाही कॅमेरा बरोबर तोंडावर झाला आहे. तर खरोखर मित्रांनो माझ्या म्हणजे ज्यावेळी मी आता व्हिडिओ करायला चालू केलं आहे सगळं, तर पहिल्यांदा ही माझी राईड असेल आणि ती पण निम्म्यांदा व्हिडिओ चालू केले. तर कारण जास्त करून म्हणजे सवय नाही कधी असं राईड तीन करून, पहिल्यांदा एवढ्या लांब चालू आहे राईडला तीन. आणि हे आपल्यासोबत आपली MT पण नाही आहे, R15वर राईड R15 घेऊन चालू आहे. आणि गाडी एकदम म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे गाडी R15. म्हणजे लोक म्हणतात की गाडी असं जरा वापरून चालवायला लागते, एक कंबर दुखत्या. तर मला तर का अजूनपर्यंत त्रास झाला नाही. 200 किलोमीटर म्हणजे 193 किलोमीटर आता आले आम्ही, 193 किलोमीटर आले. तर एवढं आले तर मला त्रास झाला नाही जास्त करून. भावाला जरा दिलो गाडी चालवायला, त्यानं एक 50 किलोमीटर चालवलं असेल इथले. तर चला मग जाऊया, कारण अजून 100 किलोमीटर राहिले. तर डायरेक्ट लोणावळ्यात जाऊन आपण स्टॉप करायचा आहे. लोणावळ्यात भाऊ आहे आपला, तर आज भावाचे तर राहणार आहे. लोणावळ्यात किती कोणतं तरी गाव आहे, मध्ये गावाचं नाव आठवणं झाले बघा. रायडर हायवेला तर रायडर भरपूर आहेत. तर तिथे जाऊन आज राहणार आहे आणि उद्या सकाळी मुंबईला जाणार आहे. त्याच्या म्हणजे जे जिथं राहतो आहे तिथून मुंबई काहीतरी 50-60 किलोमीटर आहे, लई लांब नाही. तर आज तिथं राहणार आहे आणि उद्या सकाळी निघणार आहे तिथं. संध्याकाळी मुंबईला जायचं म्हटलं तर नुसता ट्रॅफिक आणि ट्रॅफिक भरपूर असणार आहे, त्यामुळं कॅन्सलच गेलो. मुंबईत आपले मित्रजण भरपूर आहेत, तर त्यांना फोन पेन करून सगळं नियोजन लावून ठेवलं पहिलाच, त्याचा काही विषय नाही.
निघायला जाता म्हणजे वेळ झाला जरा 6:30-7ला बाहेर पडलो घरातनं. आणि सकाळी हे विचारू नका असली थंडी वाजली सकाळी. आणि आता 12 वाजल्यात आणि असलं उकडाले आता इकडं. हेल्मेट घालायला नको झाले असलं उकडाले. आणि मी सारखं म्हणत होती कोल्हापुरात ट्रॅफिक ले इकडं कोल्हापुरातनं बाहेर आल्यावर मला कळाले कोल्हापूरपेक्षा बाहेर लय ट्रॅफिक आहे. आता येऊन मेन हायवे असून सुद्धा ट्रॅफिक बघा तुम्ही कसं आहे पुढं. तर ट्रॅफिकमधनं आम्हाला जायला कमीत कमी तासभर पाहिजे. कारण आता मॅपला बघितलो फक्त 100 किलोमीटर आहे आणि 100 किलोमीटर क्रॉस करायला 4 तास दाखवाले. ट्रॅफिकचं हे दिन धरून सगळं पाप. तर तू म्हणत असशील हा रायडिंग घातला आहे ग्लब्स काय घातला नाही. तर ग्लब्स काढून ठेवलो आहे कारण सकाळपासून ग्लब्स हातात होतं आणि आता ते लेच म्हणजे कचालते त्यामुळं काढून ठेवले ग्लब्स आता. कारण आपल्याला जास्त करून सवय नाही आहे. हळूहळू आपण सवय करून घ्यायची आहे त्याचा काही विषय नाही. सांगू शकत नाही मी कारण पहिल्यांदा राईडला चाललो आहे असं. आणि घराची पण परवानगी दिली आहे कारण परवानगी मला नव्हतीच पहिल्यापासून नव्हती कुठं तर असं लांब ते जायला. तर बोगद्यातनं जायचं आहे बरोबर. खतरनाक म्हणजे खतरनाक काय विचार नका असलं भारी वाटायले. सगळं अंधार बुडून दिसायला पुढं भले गेलं तर काय तेच कळणार झाले. ठराविक ठिकाणी जेवढं लाईट आहे आपल्या गाडीला याय सोडा 4 इंडिकेटर लागतील त्यामुळं काय विषय नाही. खरोखर भावांनो लय म्हणजे लय खतरनाक वाटले. आणि आता मुंबईत जाऊन खतरनाक म्हणजे खतरनाक व्हिडिओ करायचा आहे रिॲक्शन व्हिडिओ देऊन करायचा आहे सगळं करायचं आहे. जर तुम्ही मला इंस्टाला फॉलो नसला तर इंस्टाला जावा आणि लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. इंस्टाची ID पण माझी बॉबी रायडर 09 म्हणूनच आहे. तर आत्ता मला कळाले की काळकाळ का दिसाले. गॉगल काढलेलो म्हणजे हेल्मेटची काच मी काढलेलो म्हणजे हेल्मेटची काच वरच घेतलेलो आणि गॉगल काढलेलो त्याच्यात त्यामुळे सगळं काळकाळ दिसाले. उजेड आला समोर आणि काय आता बोलायचं काय ते सूचना झाली कारण बोलण्यासारखं जास्त काय नसते माझ्याकडं. तुम्हाला पण माहिती आहे आपण आत्ता शिकाली सगळं. आणि असं हळूहळू आपण शिकत जायचं आहे सगळं पाक. तर भावानो आत्ता कळाले की आपलं कोल्हापूरच बरं म्हणायचं कारण इकडे एवढं ट्रॅफिक आहे काय विचारू नका जा. भरपूर म्हणजे भरपूर ट्रॅफिक आहे. आणि आता दुपारची वेळ आणि सिग्नल सारखं सिग्नल आहे. तेव्हा आणि सिग्नल लागला थांबलो नव्हतो तेवढ्याच सिग्नल लागला बघा परत. तर खरोखर लय म्हणजे लय ट्रॅफिक आहे. कोल्हापूर आपलं खरंच लय भारी आहे म्हणायला गेला तर तसं. आता परत आणि थांबायला लागले सिग्नलला आपल्याला. कुठं जायचं आपलं हां इकडून जायला पाहिलं वाटतं रे का नाही. काय करूया काय येताना आणि बघूया जाऊया चल मग येताना बघूया. येताना पुण्यात यायचं आपल्याला. आणि तर पुण्यातनं आता जरा बाहेर पडलो आहे म्हणजे अजून पडणार आहे सोडा जरा राहिले. ट्रॅफिक बघा लय म्हणजे काय तर विचारायचं कामाने असलं ट्रॅफिक झाले. त्यात ऊन असला की लय म्हणजे लय उकडाले कारण आपल्याला सवय नाही कधी रायडिंग करून एवढा लांब. त्यामुळं हळूहळू आपल्याला सवय करून घ्यायला पाहिजे. बोलण्यात जर जरा चुकत असेल तर जरा समजून घ्या कारण भाऊ तुमचा नवीन आहे
आता चालू केले, त्यामुळे जरा समजून घ्या, बाकीचा काही विषय नाही, हळूहळू सवय होऊन जाईल. एकदाच बाहेर पडलो या ट्रॅफिकमधनं. लोणावळा इथनं 40 आहे, तर माझं मान पण वर एवढं वळणं झाली, एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि समोर तरी एकापेक्षा एक, आणि सगळ्या सेम आहेत बिल्डिंग. अपार्टमेंट बिल्डिंग म्हणाले बघा, अपार्टमेंट सगळ्या एकापेक्षा एक आहेत बघा. शक्यतो करून मला दिसणार नाही वाईड अँगलवर कॅमेरा असल्यामुळं. ट्रॅफिकमधनं बाहेर पडले पूर्णपणे, जरा थांबलेलो मॅप बघण्यासाठी, आणि यात गोल्डन कलरचं कागद काढणार आहे रेडियम, कारण याचा रिफ्लेक्टरचा त्रास असला व्याला, यावर ऊन पडलं की नाही डोळ्याला लई त्रास व्हायला आहे रिफ्लेक्टरचा. तरी मित्रांनो असलं तुम्ही पण काय घालू नका, मीटरवर घालत असशीला तर साधं आपलं व्हाईट कलर जे म्हणजे काय म्हणायचं त्याला, टेम्पररी काय म्हणायचं रे, ट्रान्सपरंट कागद जो मिळतो की नाही तसला घाला पाहिजे. तर हे असलं काय घालू नका, त्याचा रिफ्लेक्टरचा त्रास भरपूर होते. भावांनो रस्ता जरा चुकलो, म्हणजे मॅपला जरा वेगळं दाखवलं आणि चुकून एक्सप्रेस हायवेला आलो आहे. एक्सप्रेस हायवेला एक पण व्हीलर नाही आहे, एक पण फक्त आपली जेवढी गाडी पळाल्या आहे. म्हणजे इथं नियम आहेत वाटतं काहीतरी, टू व्हीलर इकडे चालत वाटतं या हायवेला. मॅपच्या नादात इकडे घातलं गाडी आहे, इथं लोणावळा दाखवते फक्त 20 किलोमीटर. तर पुढं पण अडवायला नको म्हणजे झालं, कारण मागे टोल नाका होता, तिथं पण कोण काय विचारलं नाही हायवेला या, तिथं पण कोण काय विचारलं नाही, म्हणजे आता पुढं पण अडवायला नको म्हणजे झालं, बाकीचा काय विषय नाही. एक्सप्रेस हायवे होता मित्रांनो, एक पण टू व्हीलर दिसली नाही, एक पण म्हणालो एक पण. तर इथं पुढं आल्यावर जरा बघितलो एक बोर्ड होता टू व्हीलर नो एंट्री म्हणून, मग इकडं खालनं आलो आणि ते जरा विचारलो टू व्हीलर एंट्री कोणीकडनं आहे. त्यांनी म्हणले जा म्हणले, एवढा का विषय नाही, पण उगाच आपल्याला रिस्क घ्यायची नाही, उगाच झाले आपण पहिल्यांदाच. तर आता इथनं कुणीकडे जायला पाहिजे, लेफ्ट घे म्हणला ना, इकडेच घे, कारण इकडं वर परत हायवे लागला रे. तर कसं बस जर करून त्या हायवेजला खाली तर आलो आहे, कारण बरोबर म्हणजे एक पण गाडी नव्हती टू व्हीलर, एक पण, त्यामुळं काय कळायचंच बंद झालं. तर दादाने सांगितलेच रस्ता इकडनं कुठनं, तर आता पुढनं आणि कुठं तरी लेफ्ट मारायचा आहे, मग हायवे लागतोय. तर चला बघूया, मग कोण काय विचारलं नाही तरी इथं गाड्या दिसायला इथनं आणि लेफ्ट जायचं आपल्याला डाव्या बाजूला. तर चला हायवे लागला कसं तर करून, हायवेला तर लागला आता इथनं, आता आणि परत लोणावळ्याचा मॅप टाकून जायला पाहिजे. हां लेफ्ट का राईट, डावा उजवा, हां तर काय कळणार या मॅपच्या भरोशावर आले, काय कळणार झाले कुणीकडनं घाला आणि कुणीकडने. हां काय लोणावळा 4 किलोमीटर म्हणजे अशा त्यांनी लोणावळ्यात आलेच वाटतं. एंट्री झाल्या मायामध्ये लोणावळ्यामध्ये. आता इथनं आपल्याला जायला आहे खोपोलीला. तर आपण आलो आहे लोणावळ्यामध्येच. वातावरण पण खतरनाक वाटायला इकडं, रस्ता पण खतरनाक आहे, तर जरा बारका आहे खरं आहे खतरनाक आहे. गोव्याला आल्या कधी वाटले, गोव्याची फील आल्या गोव्याची. तर बनी कवर आपण संघ घेऊन आलो आहे, तिथं घालायचं काय नाही विचार करलो आहे. जरा भारी वाटली सोडा इकडं आल्यावर.
कुठं उजव्या साईडला एवढे समोर पुढनं काय मग यामा शोरूम स्प्रे घेऊया काय तर चेन स्प्रे मित्रांनो आमचा सपल्याला होता चेन स्प्रे घेतो जरा जाऊन पहिला इथं तर काय शोरूमला आलतो कर काय चेन स्प्रे सप्लाय शोरूममधला पण तर इथनं आता खोपोली जायचं आपल्याला आणि खोपोली इथनं आहे 14 किलोमीटर गल्ली बोळ जो वाटायला तिकडे सगळी गोव्यात असते तसं खरं खतरनाक आहे कारण पहिल्यांदा आलो मी लोणावळ्याला इकडं म्हणजे फिरण्यासाठी आलो नाही सोडा इकडं आपल्याला जायचं आहे म्हणून इकडं आलो आहे सरळ आहे ना आणि पूर्ण वर यायचं म्हणाले म्हणजे आता आमचं कसं जायचं आहे याला मॅप काय आहे सारखं चुकाला आहे काय मेळ लागना तर डायरेक्ट रस्त्यावर जाऊन मित्रांनो भेटतो तुम्हाला तर जरा फिरून यायला लागले त्यामुळे जरा फिरून आलो आणि परत इथनं आता 10 किलोमीटर आहे सरळ दाखवते ना मॅप अरे फॉरेनर इकडे पण आहेत मला आत्ता माहीत झाले कुणीकडं उजव्या साईडला तर शेवटच आहे सोडा इकडं काय विचारायचं काम नाही खतरनाकच आहे इकडं सेम गोव्यात आल्याने वाटायले सेम कारण गोव्यात पण असंच आहे जरा कमी सगळं सकाळपासून काय खाल्लोच नाही कारण आज शनिवार आहे आणि शनिवारचा माझा उपवास असतोय तर भावानं पण काय खाल्ला नाही आता पुढं भावाजवळ थांबणार म्हणजे पुढं आमचा दादा आहे तिथं थांबणार आहे खोपोलीत तिथं काहीतरी खाऊन घेऊ शाबूच खायला पाहिजेत खाल्लो तर आता ते पण मिळतात का बघा तिथं शाबू वडे बघा इकडे घाट शेवटच आहे आता आम्हाला झालं जरा अगोदर राहिले तिथं एक्सप्रेस लागणारा कुठला एक्सप्रेस हायवे आहे कोणता तरी त्या हायवेला आपल्याला परत जायचं नाही आहे त्यामुळे आता मॅप बंद केल्याने विचारत जाणार आहे आता इथनं घाट चालू झाला आहे खतरनाकमध्ये ते कसं शेवट रे खतरनाक घाट चालू झाला म्हणजे खरे घाट उतरालोयच खाली सोडा वर का चढना खरोखर भावानो लय म्हणजे लय भारी वाटायले इकडं आल्यावर कारण पहिल्यांदा आलो त्यामुळं एवढा आनंद पण लय झाला आहे पहिल्यांदा आलो त्यामुळं या बाजूला बघू शकता खाली सगळे शेवट म्हणजे शेवट आहे का नका जा इकडे बजरंगबली खरोखर भावानो खतरनाक म्हणजे खतरनाक वाटायला इकडे कसं शेवटच वाटायले आता नका जावं इकडे सगळा धनक्याशिवाय विषय नाही
आलो मी आता खोपोलीमध्ये भावाजवळ. तर आता इथंच गाडी लावणार आहे आणि इथनं आम्ही मग रेल्वेनं जाणार आहे. तर पहिल्यांदा असं गाडीनं प्रवास केलो आहे, खरंच भारी वाटलं. आणि व्हिडिओ आता इथंच एंड करणार आहे हो. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.